तर हे बुक आहे 0 to 1 आणि ह्याचा रायटर आहे पीटर थिल आणि खूप मोठा माणूस आहे. एक वेळेचा इलॉन मस्कचा पार्टनर होता पेपालमध्ये आणि मार्क झुकरबर्गचा मेंटर होता. तर हे दिस बुक इज ऑल अबाउट हाऊ टू क्रिएट अ मोनोपोली कंपनी. मोनोपोली असणारी कंपनी कशी क्रिएट करायची, म्हणजे मार्केटमध्ये त्या एकाच कंपनीचा दबदबा. आणि ह्याच्यात त्यानं काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले मोनोपोली कंपनी कशी असते आणि ते कशी क्रिएट करतात. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं प्रॉफिट टेक्नॉलॉजी. म्हणजे तुमचं एक तर टेक्नॉलॉजी एवढी तुमची ॲडव्हान्स पाहिजे 10x अदर दॅन युअर कॉम्पिटिटर. मार्केटमध्ये जेवढे पण तुमचे कॉम्पिटिटर त्यांच्यापेक्षा ॲटलिस्ट 10x तरी तुमची टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स पाहिजे. तर हे केलेलं गुगल जेव्हा आलं तर पहिल्यांदा सर्च इंजिन, तर गुगल त्याच्या कॉम्पिटिटरपेक्षा 10x जास्त नाही हे होतं. गुगलनं स्वतःची मोनोपोली क्रिएट केली. दुसरं सर्च इंजिन आपण यूज करतो का नाहीत करत. मोनोपोलीचं दुसरं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते नेटवर्क इफेक्ट. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रोडक्ट किंवा एखादी ॲप तुमची लॉन्च करता मार्केटमध्ये, तर सगळ्यात जास्त लोक तुमच्या ॲपवर पाहिजेत. ह्यानं काय होतं, नेटवर्क इफेक्ट वाढत जातं. आता आपण इंस्टाग्राम का डाउनलोड करतो, कारण आपले मित्र इंस्टाग्रामवर आहेत. ॲमेझॉन का डाउनलोड करतो, त्याच्यावर सेलर जास्त येतं. जेवढे त्याच्यावर येणार लोक जास्त तेवढे सेलर जास्त. त्यामुळे हा नेटवर्क इफेक्ट वाढत जातो. फेसबुकवर जेवढे अगोदरचे लोक म्हणून नवीन येणार फेसबुकवर जाणार, तर हे नेटवर्क इफेक्ट आहे. तिसरी गोष्ट आहे ती आहे इकॉनॉमीज ऑफ स्केल. म्हणजे एखादं प्रोडक्ट तुम्ही जेवढं जास्त स्केलवर प्रोडक्ट्स करता तेवढी त्याची व्हॅल्यू काय होती, कमी होत जाते. आणि तुमचं कॉम्पिटिटर मार्केटमध्ये नाही टिकू शकत. आणि हे इकॉनॉमिक्स ऑफ स्केल ह्याला कॅपिटल पण खूप जास्त लागतं, तर प्रॉब्लेम आहे. आणि जे चौथं आहे ते आहे ब्रँडिंग. ब्रँड काय आहे, ॲपल आहे मार्केटमध्ये. स्वतःचा ब्रँड क्रिएट करणं, दिस इज वन टाईप ऑफ मोनोपोली. तर ह्या 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ॲज माहीत पाहिजेत आपल्याला.